ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. संसार किती अट्ठासानं करा, दुःखाचा अनुभव. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे मोकळं झालं पाहिजे. उगा रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. परमार्थात आनंद असतो. आता तुम्ही म्हणताल महाराज परमार्थात आनंद आहे तात्या, हो का कशी फकीने बसलेत बघा. त्याला माहिती पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुरणार उठलं. लोकही हुशार झालेत आता. विठाला माझ्याकडे लक्ष द्या. मी विनोदाना सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा बरोबर आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. क्या बात आहे. प्रत्येक मनुष्य बुका लावीत, थुका लावील थुका. माळ घालण्यासाठी, बुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. टाळी वाजवा जोऱ्यात. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. कदम महाराज जाऊ द्या आता, तो का म्हणे कसं कसं. माझ्याकडे लक्ष द्या. विनोद नाही सांगत, नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैता होये. झोपा, टाळी वाजवा. आता प्रमाण किती तर देता येतील तात्या विनोद नाही. बहुता सुकृताची करंट कपाळाची नाम नाही. तिळतिळ पुण्य साचा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. अभिमन्यू महाराज एखाद्याला विचारलं, चला बाहेरगवनला सप्ताह चालू आहे, आमचे निरंजन शास्त्री यांची भागवत कथा आहे. आणि कथा झाल्यास, कथा झाल्यास जेवण नाही, महाप्रसाद आहे. लग्नात जेवण असतं, उद्या जेवण आहे तुम्हाला. हा महाप्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्या विचारलं, चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय तुका म्हणे लाड हे
टाळी वाजी जा. हे डॉक्टर साहेब, मला अशी गुणीजन चांगली असली तर कीर्तन करा वाटत नाहीत, फाशी घ्या वाटते. आता मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. संतपर महाराज त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. इतके येडे म्हणल्या फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विठाला तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड काय सांगा महाराज. झोपा. ऐका. अरे ताप अन्न खाऊ देत नाही, पाप परमार्थ करू देत. लक्ष द्या. आता पुढचं वाक्य ऐका. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप मस्के बाबा, त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल. आपो जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. अरे परमार्थ कुणही करावा, माळी कुणही घालाव्या, आळंदी पंढरीची वारी कुणही करावी, इतकं सोपं नाही. कुणालाही पेता येते. ते कीर्तन सुटल्या म्हणजे कुणाला महाराज दिशा इतकं पण लई बोलू लागलं. विनोद नाही, विनोद मुद्दा डोक्यात ठेवा. आणि पाप घालवण्याची ताकद फक्त माझ्या संतात आहे. अशा हाँ जाति संताजी है पे. बस क्या बात है, तुम आगे बढ़ो. ऐका. अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे. नाथ महाराज सांगतात, व्याघ्र सिंहाचे दोदा जोड्या, चंद्र अमृत ही हातात चढ्या. कमीच राहू द्या, कमीच राहू द्या. अरे त्या हरिप्रियाची भेट नाटुड्या दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या बहु आवगुण आहे. चप्पल काढ, चप्पल काढ. सरक मग सरक. हे कारखाना लई बघ कधी झाला इथे. डॉक्टर साहेब गावातला साहेब हे रोज आहेत हे का नाही. मी आमच्या ढोक बाबाच्या पुढे बघितली. मी म्हणलं ह्याची शाळा संध्याकाळी का सुटली. विठाला गुळ देतो आहे, बोलायचं नाही बरं काय. हा गोळ खायचं, बोलायचं नाही, शांत राहा. सगळं भेटेल, सगळं मिळेल. संत भेटत भेटत हरिप्रियाची भेटी. तात्या कुणाची? हरिप्रिय. हरीचे प्रिय वेगळे आणि समाजाचे प्रिय वेगळे. तुम्हाला रियाज आहे ना? नाही तर गाव घडून बसेल. अरे सगळे भेटत पण देवाचे शक्य होण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतं. टाळी वाजवा कळाला. माझे ज्ञानोबा आहे देवाचे प्रिय संत होते.
माझे तुकोबर आहे देवाचे प्रिय संत होते. माझे सद्गुरू जोग महाराज नाथ बाबा देवाचे प्रिय संत. याच्या पुढचं बोलतो आमचे भीमसिंग बाबा राष्ट्रसंत आमचे भगवान बाबा नगद नारायण महाराज. आमच्या परिसराचं वैभव आमचे सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दस्तापूरकर देवाचे प्रिय होते. अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे. सगळं भेटल चंद्र अमृत सुख्याच्या बाबीला असताना वेला बाह्य गेला सागरा तला वेला परित्याचा तोची भेटीन होईल गा ऐशी कैसी याने भेटत. टाळी वाजदार जसा का चिकनगुन्हा झालाय. जोरात टाळी वाजवा, जोरात जोरात. आणि हे कसं आहे मला लय मध्ये मासे लागते तापडाची. तुमचं नाव काय? धनंजय भाऊ. खरं सांगा आता तुम्ही इथे एवढे फ्रेश बसलात इतक्या आनंदात. हे एवढी घरी असे आनंदात नाही. हे घरी असे ह्या बायाला ताण येतं, ह्याला का झटका येतो का ह्या चेहरा बघून मग त्या चहा घेता का आ हा, कॉफी घेता का आ हा, दूध घेता का आ हा, डिकाशन घेता का आ हा, फाशी घेता का आ हा. अरे हे सगळे विसरण्यासाठी इथं यायचे. टाळी वाजवा. एक वाक्य आहे का जगात आनंद कुठं शिल्लक राहिला नाही, फक्त आनंद माझ्या वारकरी संप्रदाय शिल्लक आहे. सगळं भेटेल दादा भाऊ माझ्याकडे बघायचं. सगळं मिळेल, संत भेटत नाही. संत भेटण्यासाठी निष्कामता निज दृष्टे अनंत पुण्य कोट्यान कोटे रोकड्यालाही जे पाठवटे तै होय भेटी हरिप्रियाचे. काय सांगाव महाराज. झोपा. अरे संत भेटण्यासाठी संत कळण्यासाठी निष्काम पुण्य लागतंय. आणि जाऊ द्या भेटत नाहीत असं नाही, भेटतात पण कळत नाही. कळण्यासाठी तू कामने अंगी व्हावे ते आपण भक्ताचा महिमा भक्ताची जाऊ द्या. आता संत भेटून जर नाही कळालं कसं होते दृष्टांत सांगतो. टाळी वाजवा. धनंजय भाऊ संत भेटून नाही कळालं कसं होते दृष्टांत. कानडीने केला मराठा भरतार आणि एकाचे उत्तर लक्ष देऊन ऐका. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा दोघांचं लग्न झालं. आता लग्न व्हायला येणार नाही ना. सकाळी डामडूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. ओके. आणि जुन्या काळात 4-4, 5-5 दिवस लग्न असायचे. हो संदीप राबा तुमच्या काळात किती दिवस लग्न होते? 5 दिवस. वाह क्या बात आहे. तुमच्या काळात लग्नात घोडा असायचा का नाही? घोडा असायचा का नाही? असायचा का? असायचा होता का? तुमच्या होता का? नाही. माऊली बाबा तुमच्या होता? कोणता होता? जाऊ द्या. युनत नाही हो, युनत नाही. मन आहे जुनं ती लक्ष देऊन ऐका. जुन्या काळात आदर होता तात्या. आल्या गेल्याचा आदर, आल्या गेल्याचा आदर. सासू सासऱ्याची कदर नेहमी असावा डोक्यावर. तिला म्हणतात इंडियन. इंडियन या भूमीतली माणसं आपण हात उडाला. ऐका अतिशक्ती म्हणून बोलत नाही. दोघांचं लग्न झालं. आता ती कर्नाटकात ती मारू नको. काळाची गरज आहे ह्याची. तुम्ही हे कीर्तनात बसलेत ना, धन्य माता पिता. आणि काही टाळे घेऊन उभा राहिलेत. ह्या महिला मंडळी ही लेकरं जर बघितले ना त्याला वाटतंय आपले असंच निघाव गाणार, पण नेमकं निघते पिणार. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाकी. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात
कळकळीनं सांगत असतो बरं काय, लक्ष द्या. बंगला बांधताना नाही तर बांधू नका, शेती घेताना नाही ते घेऊ नका, गाडी घेताना नाही ते घेऊ नका, पण जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विठाला विठाला काय सांगू लागलो, काय सांगू लागलो, कीर्तन सांग म्हणा तूच. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा, दोघाचं लग्न झालं, दोघाचं लग्न जमलं. आणि आता जुन्या काळात काही गोष्टी लई चांगल्या होत्या हो. जुन्या काळातल्या बाया लई सुंदर नाव घ्यायच्या. तात्या घेऊ का, घ्या. महो झालंही नाही, मला करायचंही नाही. अरू महाराज तुमचं झाले. जुन्या काळातलं नाव काय सुंदर महाराज. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. तात्या संदीपान बाबा महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. मात्र हे का तुमची खुश झालं बाबा मला. उगच संदीपान बाबाच्या म्हातारीनं म्हणा महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. संदीपान महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. किती सुंदर नाव आहे हो अरुण महाराज. काल परवा एका बाईनं नाव घेतलं, काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. अभिमन्यू महाराज काल परवाचं नाव सांगालो. काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. ती म्हणली ह्याला द्या उत्तर, नाही तर खाली करा उत्तर. विठाला विठाला जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. हसा म्हणून नाही, पट्टा म्हणून सांगते. माझ्याकडे बघा, लक्ष द्या. मन आहे जुनं ते सोनं. जुन्या काळामध्ये आता 6-6 महिने लग्न झालेच बोलत नव्हती म्हणत. अभिमन्यू महाराज किती आता ते तुम्हालाच माहिती रे बा. 6-6 महिने. आताचा काल कालाय तस्मै नमः. काल बदलला, हे आणण्यासाठी गेला परतीनं. आता एसटीचा प्रवास, दोघेही निघाले. तुम्ही जर आंध्रात कर्नाटकात गेले ना, चांगले माणसाला ते नाव कळत नाही. जिलेबीची इडीच हेंगडून बिंगडू मिळत लागा ना, अन्न पप्पू दे टप्पू मिळत लागत नाही. आता हे दोघं जण गाडीत बसले. ह्यानं विचार केला कोणते गाव ते गाव आहेत पुढे विचारावं. आपल्या बाह्य गावांच्या गाडी पुढे निघाली. बसल्या बसल्या म्हणला हे कोणतं गाव. ती म्हणे येनंद्री. येनंद्री त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असं. थोडी गाडी पुढे गेली, हे कोणतं गाव. येनंद्री त्याला वाटलं असं आणि कोणतं तरी. थोडी गाडी पुढे गेली, हे कोणतं गाव. येनंद्री. ते म्हणला ही येनंद्री ती येनंद्री. असा हात मागं सारला. आमच्या मृदंगभर शिवैद्य बाबा म्हणायची, गाढवाची लातर मृदंगाचा हात लई लागत आहे. असा हात माग सारला महाराज आणि जवा खपका दिला असं. ती म्हणली याग बडजेरी, म्हणजे कामून मारलं. ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव याग बडजेरी म्हणली असती, तुला ठाका कशाला खावा लागला असता. इनं सोडून द्या, माझ्याकडे लक्ष द्या. दोघांचं लग्न झालं, जुळलं, मेळ लागला का. लवकर बोला, लागला का. नाही म्हणा की लागला नाही. तसं आपलं झालंय. संत भेटत याची मज संत भेटत याची त्याने मी झालो चंद्र म्हणतात त्याने. अरे संत भेटत याची मज पूर्व पुण्य असता गाठी तई होय भेटी. ऐका, विनोद नाही. संत भेटतात पण कळत नाहीत. म्हणून नाथबाबाची विनंती आहे, प्रार्थना आहे. नाथबाबा म्हणतात देवा संत जर भेटले त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं आणि मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा नाही. तैसे मज नको करू कमळा पाते दे या संगती सज्जनाची. काही माणसाला विचारलं नाथ बाबा तुम्हाला संत भेटले पूर्व पुण्य असता आणि तुम्हाला संत कळाले, मग त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय. अभंगाचं पहिलं चरण. अर्धाक्षण
काय ताकद आहे हो? अर्धा क्षण किती किती भाऊ तुमचं नाव काय भागवत भाऊ तुम्ही म्हणताल आमचे जन्म गेले राव किल्लोकुल्लीचे टाळा छटाकावर आले आमच्यात काही बदल झाला नाही आणि तुम्ही सांगाला अर्धा क्षण आणि खरं साहेब का डॉक्टर साहेब काही माणसं तमाशा पाहून बिघडले नाही आणि कीर्तन ऐकून सुधारले नाहीत उडाला माझ्याकडे लक्ष द्या फक्त अर्धा क्षण किती डोळ्याची पापणी लव मड घाल घाल त्याला वाटलं शाळेतच बसलो गेली सर बसा डोळ्याची पापणी लवते त्याला एक निमिष म्हणतात किती एक निमिष डोळ्याची अर्धी पापणी लवीपर्यंत जरी ज्ञानोबाराय भेटली नाथ बाबा भेटले तुकोबराय भेटले सद्गुरू जोग महाराज भेटले सद्गुरू भीमसिंग बाबा भेटले सद्गुरू नामधारक आमचे मोतीराम महाराज भेटले आपलं पाप राहत नाही निमिष अर्धा घडे संताची संगत वासतो वैकुंठी कल्पांतीचा पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय आणि वाटवा ताळी पाप ताप दैन्य जाय पाप ताप दैन्य पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय ताळी ताळी पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा सालिया भेटी हरदासाची हरदासाची ताळी वाजवा सालिया हरिदासाची हरिदासाची सालिया ताळी वाजवा ताळी 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 वाजवा भजन करा ताळी सालिया ताली ताली आज की आनंद की जय हो आज की आनंद आनंद नाही आनंदाची घोडा ताली 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 अरे बाप हात नाही काम जाईल जाईल की ताकद दानात ताकद कीर्तन ताकद झपात नाही ताकद तपात नाही ताकद संतांच्या भेटीत आहे टाळी वाजवा चालिया भेटी हरदासाची हरदासा धारिया थंडी वाजली का नाही मला गरमी झाली म्हणून म्हणाले घाम आलाय घाम डॉक्टर साहेब आणि जिथं घाम तिथं हा उगा केला इशारा फुकटचं खाली की शुगर होती या विडाला संत भेटले ना पाप राहत नाही पाप ताप दैन्य जाय उठा आणि झाली या भेटी आता थोडक्यात थोडक्यात बोलतो लक्ष देऊ नाही का ते आमचे भाऊ माझ्यासोबत आलते मग गाडीत त्याचं नाव काय अशोक दादा पाठीमागली काय अतुल भाऊ सरळ बसा ताईट बसा लग्नात बसल्यासारखा ताईट लग्नात
माणसं असे लग्नात रेडीच असतील अक्षीचा टाकायच्या नाही तसं असं ताईट बसा माझ्याकडे लक्ष द्या. पाप राहत नाही. पापाचे प्रकार सांगतो एका मिनिटात. पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. की झाले एक कमी पडलं. डबल आहे का? पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. हे झाले. हा तुम्ही जवळ असल्यामुळे ऐकून नाही. आता लवकर सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही सुज्ञ माणसात तर म्हटलं की तत्वमशी जाणणारे आहात. जास्त बोलत नाही. पाप कशाला म्हणायचे? मांस खाणे याला पाप म्हणायचं. काय म्हणायचं? मांस खाणे. काही म्हणतील महाराज तुम्ही म्हणता मांस खाणे पाप आहे, ते उलट टांगलेलं कुणा खाऊ? ऐका, जो हिंदू आहे हिंदूनं मांस खायचं नाही. का? हिंदूचा माणूस मेल्यास त्याच्या तोंडात काय घालते? कोण म्हणलं कोंबडीचे पकड? अजिबात नाही कोंबडी. अरे मेल्यास कोंबडीचे कोंबले काय आणि बेसरमीचे कोंबले काय? जिथे नाही अन्न मेल्यावर पिंड दान. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत घंटी मिरवा, वार्ता करा. मांस खाऊन हौस करी, जोडून वैरी ठेविला. ऐका, हिंदूच्या माणसानं मांस खायचं नाही. मांस खाणे पाप आहे. आता त्याच्या पुढे लवकर चाललं, लवकर सांगतो. उपपाप. चला बसा बरोबर असं. हा, निश्चित अन्न सेवन करणे. चलत चलत वडापाव खाय, बटर पाव खाय, काही खाय. महाराज आता तात्या मला काल परवा एक जण म्हणला महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही राहिले धोत्रावर. मी म्हणलं इडी हळद, तुला धोत्राची किंमत काय माहिती आहे? किती सुधारलेत लोक बघा म्हणला. उभ्यानं जेवालेत, उभ्यानं. मी म्हणलं सुधारले नाहीत, मुळव्यात झाला असेल. मुळव्यात सुधारलेले माणसं उभ्यानं जेवत नाहीत. विढाला एक वाक्य सोबत घेऊन जाता अतिशक्ती म्हणून बोलत नाही. आपण साध्या भूमीतले माणसं नात. महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजाच्या भूमीतले माणसं आपण. ज्या संभाजी राजानं तुमच्या माझ्यासाठी देह बलिदान केला, या भूमीतली माणसं आपण आहात. आणि विनोद म्हणून बोलत नाही. कदम बाबा, आज हा आपला धर्ममंडप आहे ना, केवळ माझ्या संभाजी राजानं धर्म सोडला नाही म्हणून आहे. आज आपल्या मंदिराला कळस आहे ना, दारात तुळस आहे ना, माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे ना, केवळ माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून. काय ताकद आहे? ज्या माणसानं आपल्या धर्मासाठी देह बलिदान केला, त्या भूमीतली आपण माणसं. कुठेही खावून कुठेही पडावं, या भूमीतली माणसं आपण ना. कुणाच आहे ते? काय करावं ना, हे मला हे जमत नाही हो. ह्याला कदर मी ब्रह्मचारी राहिलो. काय इमानदार न आमच्या मुलाला काय कुठं ना कुठं. विठाला काल परवा आमचे म्हणत आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण अमृत बाबा जोशी बाबा महाराज महात्मा आगळा वेगळा महात्मा आहे. त्या महात्म्यानं काल परवा सांगितलं भांडे वाजू लागले असले स्वयंपाकाची. अरे भांडे जरा कमी वाजवा. भांड्याला कंटाळून मी संन्यास घेतला मी. नाही तर नंतर मला विठ्ठलपंतासारखं आत्महत्या करावं लागेल. काय सांगू लागलो? हा, मला वाटलं कीर्तन. आपण या भूमीतले माणसं आहात. कुठेही अन्न खायचं नाही. म्हणून माझी विनंती आहे कदम बाबा, लोक सुधारलेत आता. बाहेर खालीत आणि घरात यालेत. झोपले काय? खालीत बाहेर आणि घरात ह्याला यालेत. पण जुन्या काळातले लोक घरात खायचे. हा, झोपले काय? पण आता काही लई बदललेत. आता जिथं खालीत ती तुम्हीच म्हणा. विठाला कुठेही अन्न खाणं महापाप आहे. जाऊ दे, आता थोडक्यात बोलतो. कोणतं सांगू लागलो? भाऊ बाबा, आता महापाप पुढचा आहे का? महापाप कशाला म्हणायचे? बाल हत्या करणं महापाप आहे. गाय कसायाला देणं महापाप आहे. बरं का? आता पूर्वीची किंमत कळाली या अतुल दादा.
आता बरेच पोरं म्हणाले मुंडा नको मामा मुलगी दे मला. मामा म्हणतो तू भगो गुरांग गांजावर तुला पोरगी देत महाराज विनोद नाही. एक वाक्य ऐका. अरे ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप कोणी नाही. त्याला कुठं पैसादार घालणार नाही ऐका गडे, त्याला काही दान करणार नाही, पण कन्यादानाचं पुण्य त्या बापाच्या पदरात पडल्याशिवाय राहणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या, अगोदर कन्या आणि नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं. हा इथले सोडून तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही आता आकड्यावर जा महाराज. मालक दिसल्या कुत्र पळत येतंय, मालक पाहिल्या कुत्र अंगावर हात पाय टाकते का नाही हो म्हणा. मालक दिसल्या कुत्र पळतच येत कुत्र. आणि पुत्र आपल्या वडवून इकडून येतात म्हणणार मजारा बुडा एका टप्पूर हाणील टप्पूर. म्हातार म्हणते नको रे बाळ्या, तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे, सप्त्याला पट्टी दिली नाही रे, कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे, मंडपाच्या बाहेरच बसलो तिथलाच चांगला बूट हाणला रे. तू म्हणला टप्पू देईल, आता कुठं खपू बाळ्या, ही पाळी बऱ्याच जनावर आली. थोडक्यात बोलतो, बाल हत्या करणं महापाप आहे. आता पुढचं वाक्य ऐका. गाय कसायला देणं महापाप आहे. ज्ञानोबा सांगतात पायी दूध पवित्र आणि भगवान भागवतात सांगतात निर्लोभे गायीची सेवा तिने माझी प्राप्ती उद्धवा. काय सांगाव महाराज. झोपा. अरे कोट्यात गाय असाव दादा आणि घरात माय बाप असाव. म्हणून खोट्यातली गाय कशाला देणं महापाप आहे. आता लवकर बोलतो. काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप तीनच आहे. काही पाप कशाला म्हणायचं थोडं लक्ष देणं आहे का. गांजा वडणे, दारू पिणे, परस्त्री गमन करणे, ह्या काही भानगडे आहेत ना, पत्ते खेळणं, ह्याला काही पाप म्हणायचं. दारू गांजा मतपोयार अक्कल गुंग हो जाते. आणि कुणावर विश्वास ठेवायचा, दोघावर ठेवायचा नाही. अभिमन महाराज दारू पिणार एक, तंबाखू खाणार आणि गांजा वडणार तीन. हां दारू पिणारं कुठं वक्कल, तंबाखू खाणारं कुठं थुकल आणि गांजा वडणारा काय बक्कल. अरे तिघावर विश्वास ठेवायचा नाही. विनोद नाही महाराज. एक दोघांना फुल पिली फुल आणि दोघंही शेतात फिरायला गेले. शेतात डॉक्टर साहेब एकाला चंद्राचं प्रतिबिंब हिरी दिसलं चंद्राचं. शेजाऱ्याला म्हणलं इकडे म्हणला का चंद्र हे पडला म्हणला चंद्र. त्याला जास्त झालं ते मरू दे म्हणला पुढे दे चाललं. अरे म्हणला म्हातारा अंधारात आहे उरी काढावं लागतंय. त्यालाही जास्त झालं ते तण वाकून बघितला खरंच चंद्र पडल्या राव म्हणले वरी काढावं लागते. दोघांनी ते पावरा उचलला हिरीत फेकला. आपल्याकडे हिरत म्हणतात ना, हिरीत फेकला. ते चंद्राचं प्रतिबिंब हालू लागलं. अरे चप्पळ आहे मला पळाले धर 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 पावऱ्यात बसत नाही धर. पावरा अडकला खुटीला. राम महाराज दोघे वडाले एक पका धरले म्हणला, दोन खाली वडाले म्हणला खाली, तीन जेव्हा झटका मारला दोरी तुटली दोघे उलटून पडले. असं पडल्या पडल्या त्याला चंद्र वरी दिसलाय. खाली पडल्या म्हणा एका झटक्यात वर आला राव. आता चंद्र वरी होता का खाली आलता. अरे दारू पिली तर शनाचा इसर जाऊ द्या, इनं सोडून द्या, याला काही पाप म्हणायचे. आता वाचिक पाप सांगतो, टाळी वाजवा. वाचिक पाप या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणं याला काय म्हणायचं, वाचिक पाप. कसं बोलावं ज्ञानोबा सांगतात. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कलोळ अमृताचे मुखे अमृताची वाणी.
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी झोपा असं बोललं पाहिजे हो. काही माणसं तात्या काय बोलतील. काल पुरा एका बाईने माझ्याकडे बघितलं. ती बाई म्हणली शिर. मी मागं सरकलो वा काय बोक्याचा उता आलाय. तेव्हापासून कळालंय आम्ही बोक्या म्हणून. जाऊ द्या. दुसऱ्याला वाईट बोलणं वाचिक पाप. आता लई टाइम घालीत नाही. पाप सांगून तुम्हाला लई ताप होईल. आता एकच सांगतो. सरळ बसा ताईट सरळ. मानसिक पाप. कदम महाराज दुसऱ्याचं वाईट करणे याला काय म्हणायचं मानसिक पाप. आणि दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत नाही. धनंजय भाऊ दोघं जण नरबाईक होते. किती होते दोघंच असतात की. मला वाटलं काय मयुरी गेली काय. आणि योगा योगानं दोघांचे वडील आम्ही वैकुंठ वासी. खरं सांगा घरात हुशार कोण असते तुमचं झालं की. आणि झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची देखील. काय झालेले चेहरे लगेच ओळखी येते. खरं सांगा घरात हुशार कोण असते. वा वा काय खरं बोलले बायको. बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे. खरं सत्य बोले मुखी खरं आहे. बायकोने बोलून घेतलं इकडे या. म्हणे का तुमच्या आईची जशी सेवा तशी माझी आईची. माझ्या आईला घेऊन या. आता एक कलियुगातलं जे देव जे देव जे माझे बायको जे तुम्ही सांगाल तेच पळत गेलं. मारुती कार घेतली. सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तेव्हा उद्बत्ती छाप होती. कशी होती उद्बत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीत. आता स्वतःच्या आईची सेवा किती केली असेल तात्या. लई लई एक महिना एका महिना ढुस फुस ढुस फुस असं. घरची म्हातारी अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत. आपल्याकडे मनाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी हालं ना डुला ना. ह्यानं डोक्याला हात लावला. म्हणला माझी आई अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असू बरं काय आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गबगार काही चलत नाही. बरेच कीर्तनकार कबर मानली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कबरच्या मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे. घरी गेलं की तेरबी चिप पण मेरबी चिप. बायकोनं बोलून घेतलं इकडे या. म्हणे का तुमची आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नको. अवकाळी पाऊस पडले म्हणला माझी आईची सोय लावतो. मुद्दा डोक्यात ठेवा. दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. रात्री उठला आईची वाट डोक्यावर घेतली. टकाक 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 असं. जशी वाद नेली तशी नदीत. इमानदार माणसाला माणूस मारी यात नवल नाही. देव राखी तया मारी लकोन नमोडे काटा हिंडता वन देव सखा जरी येशू अवघ्याची कृपा करी. अरे ज्याला देव तारतय त्याला कोण मारतय. म्हातारी वाद गेली. तिच्या हातात लिंबाचा फाटा. राम महाराज जय हरी. म्हातारी लिंबाच्या वरी कोरडी फट. अवकाळी पाऊस लय 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र चोर चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी हो म्हणा की. आणि प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं कितकालं हो म्हणा द्यायचं का घ्यायचं. प्रत्येक चोराजवळ इतकालं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा करा. तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. फुत फुत होय. आराट्या वराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं कुणाचा पॅन्ट फाटला लाग पळाय. अहो विनोद नाही डॉक्टर साहेब. खरं जर भूत दिसलं तर नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय लाग पळाय. म्हातारी लिंबावून खाली उतरली. कुठून वा. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय खाली किती राहिलं. तवापासून झाले 6 वार पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. लवकर बोला. सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार कुठं जाणार. वा एवढं वाक्य घेऊन जा बरं काय. आपण स्वतःच्या माईबापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारी आपली मायबापाच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. मायबापाला भाकर फेकून टाका. मायबापा आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ सबसे
देवा कोई नहीं है दुआ देती सबसे क्या बात सबसे बडी सकळ तीर्थाची माये बापा केवळ ऐका सोन्या चांदीचं गठोड डोक्यावर घेतलं टाकाक टाकाक जी एका माता पितरी लो नक्की जे वा स्वामी काजगुरु ही तर विष्णूची तुका नामा म्हणे माय बापे आस्ती देवाचीच सोन्या चांदीचं गठोड घेतलं टकाक 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 असं दार वाजवलं उठारी सुनाला वाटलं सासू भूतूनच आली तात्या तुका म्हणे त्याचे कळले आम्हा सून पणगावून खाली पडली टंगडच मोडलं पण मुलानं विचार केला माझी आई मला दगा देणार मुलगा पळत गेला आणि गळ्याला मिठी मारली आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं वाहत गेलती जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे आलीस आईने सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आलाय झोपले काय अतुल दादा काय घेऊन आला सोनं ह्यानं विचार केला सोनेवाले बियचे नाही एक अंगठी असली तर माणसात माणसं नाही बाहेरच श्रीकृष्ण म्हणे अर्जुना डावा तंबाखूला चुना तो माझा भक्त चुना जाणावा इतकं सोनं म्हणला माझी आई म्हातारी होती तर इतकं आणले म्हणला बायको तर तरुण आहे झोपच ये ना उठला बायकोची वाट डोक्यावर घेतली टाकाक 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 असं जशी वाद नेली तशी नदीत जय हरीन बायको समुद्राच्या मोहरी डबल माघारी आली मुद्दा कळाला असला तर टाळी वाजवा पुढचं वाक्य आहे का आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत अनेकाच्या घाती मानिता संतोष सुख दुःख दोष सांगी लागी अनेकाच्या घाती ज्याचे निवतीले चिंते तो चिवळकावा पापी मग असं कोणताही पाप असू द्या पाप उपपाप महापाप काही पाप वाचिक पाप मानसिक पाप ज्ञानो भरायची तुको भरायची नाथ बाबाची जर भेट झाली त्याने होय शांती दत्ता भाऊ हा दत्त जन्म झालाय आता थोडं बुरका त्याने होय शांती केवढे पाप अर्धाक्षर घडता संताची संगती आता जाऊ द्या संत कुणाला म्हणावं लई मोठी भानगड्या सांगत बसत नाही आता आपण कुणालाही संत म्हणत वेगळी गोष्ट आहे पण ऐका अशा महात्म्याची भेट झाली त्याने होय शांती आता संगतीचे 3 प्रकार आहेत किती कुसंगती विसंगती सत्संगती हे लक्ष देऊन ऐका कुसंगती टाळावी विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी पुढचा ऐका कुसंगतीने आपला घात आहे विसंगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे म्हणून संगत करना बड़े को बढ़त जाए संगत करना छोटे की घटत जाए काय सांगाव महाराज झोपा बस संगती मोलाची आहे तरुण मंडळी एक वाक्य आहे का बरं काय जीवनात पंगती चुकली तर चालेल पण संगत चुकू देऊ नका एखाद्या वेळेस उपाशी मारायची पाळी आली तरी चालेल
चांगल्याच्या संगतीत जगा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत. आणि तुम्ही परमार्थ किती करता यात बी नवल नाही कदम महाराज. कुणाच्या संगतीत करता यात नवलाय, यात नवलाय. पण अर्धाक्षण घडता संतांची संगती, तिने होई शांती. शांती म्हणजे विश्रांती. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरे. विश्रांती पावलो, सांभाळो नामा मने देवा, विश्रांती घ्यावया, तिने होय शांती. महत बापा अर्धाक्षण घडता संताची संगती. आता एवढा दृष्टांत देतो, टाळी वाजून भजन करा. विडाला बस माझ्याकडे लक्ष द्या. संगती सोडा डॉक्टर साहेब, संगती सोडा. संताचा नुसता स्पर्श होऊ द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. स्पर्श होऊ द्या. रामप्रभू नळ निवळ जामवंत सगळेच सीता मातेला आणण्यासाठी सेतू बांधू लागले. कुणाला आणण्यासाठी? सीता मातेला सेतू. सगळे मदत करू लागले. आता सगळेच. जवळ खार होती. खारुताई म्हणतात का आपल्याकडे? खार, हा, खडुळी. वा, काही ठिकाणी खारुताई, काही ठिकाणी खार, काही ठिकाणी खडुळी. ती खडुळी जवळ होती. तिने विचार केला, प्रत्येकात तो आहे, माझ्यात नाही का? सर्वस्यच्या हम रुद्रने विष्णू माता स्मृती ज्ञाना भगवानाचा. सर्वांचे हृदयशी मी अमुक आहे, सर्वाघाटी राम, विठ्ठल जळी स्थळी, कुठं नाही तो, माझ्यात नाही का? ती खडुळी पळत जायची, गरबाडा लोळायची, अंगाला लागल ते वाळू आणायची आणि कुठं टाकायची? त्या शेतूवर टाकायची. पळत जायची, गरबाडा लोळायची, अंगाला लागेल ते वाळू आणायची, शेतूवर टाकायची. देवानं विचार केला, काय भाग्य आहे, एक प्राणी मदत करतोय. पण एक दिवस असा आला, उजळले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य फळले बहुता भाग्यवंत याचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा झालो, संत चरण पावलो. आधी पडले माझे कोडे, माझे कोडे आधी. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा, टाळी वाजवा. असं पुण्य फळले बहुता दिसा. कुणाच्या अंगात हिरो. मी एका ठिकाणी असं म्हणलं, तात्या एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं, आहाक ओ हो आहाक. हुशार माणूस होता आमच्या राम महाराजासारखा. असं जेव्हा उडी मारली, पक्क दाबून धरलं, त्या अंगात आल्यानं म्हणू लागलं, सोडा 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 सोडा. हा राम महाराज म्हणे, कामून 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 कामून. ते म्हणला, बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल. त्या बदमासाला बिड्या मोड्याला कळाला श्रीराम महाराज. आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी घुसली आहे, बेसरूमच्या भोकाना आणा उडाला उडाला. माझ्याकडे लक्ष द्या. अहो, हजारो जन्मातलं पुण्य असेल. ऐका, हनुमंत संत दर्शनी हा लाभ. एक दिवस असा आला, हनुमंतराच्या एका हातात गदा, एका हातात पर्वत. हनुमंतरायानं उडी मारली, जय श्रीराम. जशी मारली, खडुळीच्या शेपटीवर पडली. कुणाच्या? कुणाच्या? खडुळीच्या. खडुळी चिरकली. रामप्रभू पळत गेले, खडुळीला उचललं आणि आपल्या हातात घेतलं. कुणाला? खडुळीला हातात घेतलं. शाबास. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला आशीर्वाद दिला. त्या दिवशी 3 पटी उमटलीत. किती? आजही तुम्ही शेतात गेल्यास बघा, खडुळीला आशीर्वाद दिला. शाबास. बोल, एक पत्नी एक वचनी, वचनानं मोडी प्राण जाय परी. बोल, खडुळी तुला त्रास झालाय, हनुमंतराला काय शिक्षा द्यायची? खडुळी म्हणू लागली, देवा डोकं फिरलं या तुमचं. काय? ऐका देवा, डोक्यात ठेवा. एक शाल आणा, एक हार आणा. शांत राहा. एक हार आणा,
डॉक्टर साहेब माझ्याकडे बघा 50,000चा गटा काढा एवढाचा उगा केला इशारा दत्तराव हा हे जगत झाले ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला आणि हे म्हणाले लोक कसे सुधारतात कसे सुधरतील विठाला विठाला एक गटा काढा हनुमंतराचा सत्कार करा रामप्रभू म्हणले खडोळी तुला त्रास झाला रक्त निघालं तरी तू म्हणती हनुमंतराचा सत्कार करा काय घडलं सांग खडोळीने सांगितलं देवा डोक्यात ठेवा आज जर हनुमंतराने माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं शाबासकीचा हात तुमचा आशीर्वाद मला मिळाला झोऱ्यात टाळी वाजवा झोऱ्या संत चरणराज वासनेचे बीज जळून जाये काय सांगाव महाराज झोपा अरे एका खडोळीला सहज स्पर्श झाला माझ्याकडे लक्ष द्या माझ्या हनुमंतरायाचा खडोळीचा उद्धार व्हावा रेड्याच्या डोक्यावर सहज हात ठेवावा ज्ञानोबारायाने रेड्यामुखी वेद भिंतीला सहज आज्ञा करावी चालविली जड हरली आज ज्यांचा मी अभंग शिवेकरता घेतलाय नाथबाबाचा नाथबाबाला 3 पदवी होत्या नाथबाबा शांत होती नाथबाबा श्रीमंत होती आणि नाथबाबा संत होते संत होते नाथबाबाचा अधिकार कावडीने पाणी द्या घरी चक्र पाणी वाहे अन्नाने भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाये जय जय संत स्वामी एकनाथा महाराज काय आनंद आहे टाळी वाजवा नाथबाबाच्या इथं गावोबा गुळ खाण्यासाठी आला कशासाठी आला तुम्हाला पाहिजे गुळ चला घ्या लवकर नाथबाबाच्या इथं गावोबा गुळ खाण्यासाठी आला पोळी खाण्यासाठी आला नाथबाबानं डोक्यावर हात ठेवला हात ठेवून मस्तकी प्रसाद देवनी केली ऐका राहिलेलं रामायण गावोबानं लिहिलं टाळी वाजवा कुणं लिहिलं गावोबानं लिहिलं नाथबाबानं सहज कृपा केली गावोबानं रामायण लिहावं ज्ञानोबाऱ्याने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवावा रेड्यानं येत बोलावा भिंतीला सहज आज्ञा करावी भिंत चालावी हनुमंतरायांना सहज स्पर्श करावा खडोळीचा उद्धार व्हावा ही ताकद ह्या संतांच्या संगतीत असल्यामुळं नाथबाबा विनंती करता संत संग देई संत संग देई
आडी पाय काढा बस आहे बस हिनत नाही काय आनंद आहे ही ताकद त्यांच्या संगतीत आहे म्हणून नाथ बाबा म्हणतात हे देवा संत संगती देताना अनिक प्रवाही संत संगती चरण सेवा जनी हात तुझा शरण पडावा हाती भाव माझिया जीवा पुरवी देवा मनोरथ संत संगती चरण काय आनंद आहे राव बरं वाटलं ही ताकद आहे हो संत संगती का साधू थोर जाना कलियुगी हरिप्राप्तीशी उपाय धरावे बस संत संगती क्या बात आहे ते इंगळे बाबा म्हणायचे आता तुम्ही सांगा म्हणायचे पुढचं आमचे इंगळे बाबा गेलेले विठाला आपल्या परिसराचं वैभव विनोदाचा बादशाह भरपूर महाराज होतील महाराज इंगळे बाबासारखी नेमरी नाही काय काय माणसाचा वैभव असतो आनंद वाटला आणि सगळ्यावर प्रेम करणारी सुटले म्हणून म्हणाले मला वाटलं का चहा ते चहा काही माणसं बस ही ताकद आहे दादा भाऊ हॅलो हा संगती देत असताना अनेक प्रवाही म्हणजे इग्न येऊ दिलो आता एक वाक्य बोलतो सेवा समाप्त सरळ बसा माझ्याकडे लक्ष द्या तात्या संताच्या संगतीची इच्छा तुम्ही आम्ही करावी यात काय नवलाय कत्तीर भरता प्रभू जेने हे ईश्व म्या बोलविल्या चाले हे शरीर एवढा मोठा महाराज काय सांगा तुम्हाला डॉक्टर साहेब त्याची सत्ता आहे म्हणून एवढा आनंद आहे आपला तुम्ही एवढे फ्रेश बसलात ना त्याची सत्ता आहे महाराज त्याच्या जर मनात आलं ना तर एखादी चाबी चांगली माणसं विनोद एवढा मोठा सगळं जग त्याच्या ताब्यात आहे ईश्वावर त्याची सत्ता आहे एवढा मोठा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी काय सांगाव महाराज झोपा एवढा मोठा त्यानं इच्छा कराव म्हणून संत संगती देताना अनेक प्रवाही घालू नको नाथ बाबा तुम्ही ब्रह्मचारी नाहीत तुम्ही संन्यासी नाहीत तुम्हाला जर मी संताची संगत दिली पडून राहील ताई ठाई पडणे ओगाची संताची पाय न मागे न करी काही तुझी आनगा विठोपा बस देवा तू जर आम्हाला संताची संगत दिली एक काम करील संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दी तिसरं चरण आहे मी त्यांच्या नादी लागणार आता उरले ते हरी तुम्हा समर्पण आता उरलेल्या आयुष्यात मस्त परमार्थ करता येईल नाथबाबाने विचार केला 10:30 वाजले आता वाजले की 12 पुढचं तुम्ही म्हणा टाइम होत आला पण देव संताची संगत देत नाही नम्र व्हावं विनंती करावं हात जोडावं शेवटचं जनार्दनाचा करुण वचन जनार्दनाचा जनार्दना
अनेक प्रवाही घालू नको अनेक टाळी वाजवा घालू नको हे टाळी 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 वाजा टाळी आनंद वाटला कदम महाराज क्या बात आहे विनंती प्रार्थना नम्र झाला तिने कोंडिले महापुरी झाडे ते तर लव्हाळेच लहानपण कायम झाला रे नम्र बनाव नाथ बाबा नम्र होतात विनंती करतात पण जनार्दनाचं एका करुणावचेनी करी नवनी काय विनंती करायची संत संगती आणि प्रवाही घालू नको आमच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी संगती मोलाची आहे आणि ती संतांची संगत महत्वाची आहे म्हणून कीर्तन सुटलं टाइम झाला एक वाक्य बोलतो डॉक्टर साहेब हे सगळे तरुण मंडळी इतकं सुंदर वैभव हा कार्यक्रम पाहून आनंद वाटला महाराज एक वाक्य आहे का तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं धोऱ्यात बोला भरून दरवर्षी हा कार्यक्रम असाच चांगला घ्या करून तात्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की हनुमंतराया भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद देतील वरून बस ज्याच्या वाजवायला अरुण नासाच घ्या परमार्थ करून टाळी वाजवा ए अरुण महाराज अरे यांच्या हाताने शताब्दी या कार्यक्रमाची शताब्दी साजरी व्हावी आणि त्याच्यात तुम्ही मृदंग वाचवा असा आणि मी कीर्तनाला असा काय आनंद आहे आणि एक वाक्य ज्याच्यात गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं
हे चले उलटलं आहे तात्या ह्या खात्यात इथलं आणि माहेरात फोन करत्या डॉक्टर साहेब हॅलो मम्मी मम्मी कशी आहेस ये सासू सासरा झटका येऊन मला पता लागा ना अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार घ्यावे दामनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो वाह यामध्ये आनंद वाटला विद्वान मंडळीची कीर्तन आहेत उद्या महाराष्ट्राचं भूषण आपल्या सर्वांचं भूषण आमचे गिरगावकर बाबा उपस्थित आहेत त्यांचं कीर्तन आहे सर्वांना असाच आनंदानं कीर्तन साजरा करा आणि सर्वांना मंडप भरून काढा टाळी वाजवा अशी बाहेर बसू नका म्हणून सर्वांना विनंती आहे हातावर घ्या हातावर घ्या हातावर घ्या सरळ 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 वरी बसलेले पायऱ्यावर बसलेले सरळ पायवर घ्या पायवर घ्या पाय सगळे सनाट खाली खाली पडत एका लागलं सरळ वर 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 हा असे ठेवा चहा पिऊन येतो घेतले घेतले जेवण करविली तैशी केली कट कट वा कोडे कानेट देवदाने झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक मारुतराम महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित आमचे यूट्यूबवाले दादा नाव काय वा गजर भक्तीचा चांगलं कसं चांगलं चांगलं टाका आहे तुम्हाला ह्याच्या हातात आहे ना तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ज्ञानेश्वरा